घाटपांडे हा. नुसतं चालून उपयोगाचं नाही, स्ट्रेचिंग करा स्ट्रेचिंग. वरात तुझ्या अंगातलं मिलिटरी कधी जाणार रे? अरे या वयात स्ट्रेचिंग नाही रे, आयुष्य स्ट्रेच करायला पाहिजे. सुप्रभात. 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 आले मराठी प्रेमी आले. अहो, महाराष्ट्रात मराठी माणसाला आपण मराठी आहोत हे सांगावं लागतंय, हेच दुर्दैव आहे. ए गोखल्या ऐक, हे बघ ते सुप्रभात वगैरे ना आकाशवाणीवरच चांगलं वाटतं. हे आपल्या जनरलात ना गुड मॉर्निंग असंच म्हणावं. करेक्ट. तुझ्यासारख्या माणसांमुळे मराठीची पिछेहाट झालेली आहे. तुझ्यासारख्यांमुळे. अरे यार पुरे 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 विषय बदला ना आता. चला आपण आता चालायला लागूया. ओके हा Start. चला चला चला. चालायला लागा. डॉक्टरांना सांगायला बरं आहे. इकडे 100 ग्रॅम देखील वजन कमी झालेलं नाहीये. अरे लेल्या, पायापेक्षा तुझं तोंड जास्त चालतं, तुझं वजन कसं कमी होणार? नाही वजन कमी हो न हो बाकीच्यांचं, पण या मिसेस पुणतांबेकरांना मात्र फायदा झाला. काय फिट दिसते रे. प्रेग्नंट आहे ती. जोशी प्रेग्नंट काय, फ्लॅट टेलिव्हिजन आहे. माझ्या मुलाच्या पॅथॉलॉजी लॅब मधला तिचा रिपोर्ट दाखवू का? अरे नातवंडांना खेळवण्याच्या वयात तुम्ही काय प्रेग्नन्सीच्या गप्पा मारता रे? हा? अरे कमाल आहे, वय झालं म्हणजे झालं सगळं. अरे हे बघ गोखल्या, कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं तरी तरुणबाई ही तरुणच दिसते. कॅमेरामन म्हातारा होतो, लेन्स नाही. ए रघु, हॅलो काय साहेब? हा रघु, 6 वडे, शिरा, ब्रेड बटर आणि 6 चहा, डबल साखर. साखर सेपरेट आणतो, पाहिजे तेवढी घ्या तुम्ही. Okay. जशी आज्ञा आहे, रघु शेठ. च्या आईला आजकालचे वेटर डॉक्टर सारखे सल्ला द्यायला लागले. बरं डॉक्टरवरनं आठवलं, खबर कळली की नाही? काय काय? लेटेस्ट रिसर्च असं सांगतो, पॅसिव्ह स्मोकिंगने धोका नाही. ए असं सिद्ध झालं तर की तेल आणि साखर याने डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर होतच नाही. अरे पण या सगळ्या रिसर्चचा काय फायदा? आपल्या बायकांना हे पटलं पाहिजे ना. खरं म्हणजे आपल्या बायकांवरच रिसर्च केला पाहिजे. बरोबर. हे खरं आहे. करेक्ट. कुठे गेला रघु? रघु आलो. आला. हा, हे वडे वडे आणि चहा गरम गरम. हे काय? साखर कुठे आहे? टाकले त्यात. अरे पण सेपरेट आणतो म्हणालास ना. अहो तुमच्या बायका म्हणाला, त्यांना माहितीये तुम्हाला किती लागते ते. कोण? तुमच्या बायका तिथे. अनु, हे बघा, मला माझं काम करू द्या. अनु माझं चुकलं, मला माफ कर. कंटाळा आलाय मला तुमच्या चुकलं म्हणण्याचा. मला माहितीये तुला राग कमी आणि वाईट जास्त वाटलंय. त्रासदायक नवरा आहे ना मी. अगं मी रोज ठरवतो तुझ्यासारखं वागायचं, पण तुझ्या एवढा कणखर नाही ना. मी ढेपाळतो, पण मी आता ठरवलंय तुझ्यासारखं खंबीर व्हायचं. काही गरज नाहीये माझ्यासारखं होण्याची. अगं ठरवलं तर मी खरंच होईन तुझ्यासारखा. नका ठरवू, कारण मीही तुमचं लक्ष नसताना वरून मीठ घेते बऱ्याचदा. काय? वरून मीठ घेतेस? हो, चुकलं माझं. काय चुकलं? असं वरून मीठ घेऊन वरून तुला बोलावणं आलं म्हणजे मी काय करायचं? हाच प्रश्न मीही तुम्हाला विचारू शकते. हे असं तळलेले वडे खाऊन किंवा 2-2 चमचे वरून साखर घेऊन तुम्ही काय अमर होणार आहात का? गोखले, आपल्याला ना एकमेकांशिवाय एकटं जगण्याची भीती वाटायला लागलीये का? मी साखर सोडेन आणि मी मीठ.